नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. आज नारळी पौर्णिमा आहे. नारळी भात झाला की नाही घरी? नाही, पण मंडळी, आजच्या दिवसाला अजून एक महत्व आहे. ओळखलं का? बरोबर, आजचा दिवस बायकांसाठी अधिकृतपणे भावाचे खिसे कापण्याचा आहे. राखी बंधन. राखी पौर्णिमा. कसं आहे, म्हणजे माझं लहानपण मला जेव्हा आठवतं ना, तेव्हा माझ्या बहिणीवर झालेली भांडणं पहिल्यांदा आठवतात. म्हणजे तिने मला कसं मारलं, मी जेव्हा तिचा पोळीचा लाडू चोरून खाल्ला तेव्हा आईकडे तक्रार कशी केली, माझी सायकल मला कशी चालवायला दिली नाही, आणि ह्याच्यानंतर मला हळूहळू बाकीच्या गोष्टी आठवायला लागतात. म्हणजे गणिताचा पेपर असताना अभ्यास झाला नव्हता तेव्हा माझ्या बाजूला बसून माझी गणितं कशी सोडवून घेतली, मी आजारी पडलेलो असताना मला गोष्टी कशा सांगितल्या, अशा हळूहळू गोष्टी मला आठवायला लागतात. आणि मग असं वाटतं, चला मला बहीण नसते ना, आयुष्य बोर झालं असतं. पण एक मिनिट, डायरेक्ट असं तोंडावर सांगू नका बहिणीच्या. नाही, डोक्यावर बसतात. खिसाच काय, शर्ट सुद्धा फाडून देतील. तर अशाच गमती जमती शेअर करण्यासाठी तुमचा आमचा आवडता अभिनेता संजय मुने आज इथे आलेला आहे. नुसतं संजयच आलेला नाही, तर संजय बरोबर त्याची धाकटी बहीण मंजुषा सुद्धा इथे आलेली आहे. तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत. संजय, मला सांग, तू मोठा? म्हणजे मी तिच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. ही माझी धाकटी बहीण आहे. बरं. आमच्या मध्ये एक बहीण आहे, पण 2 बहिणीमध्ये ही सगळ्यात लहान असल्यामुळे ही जरा माझी थोडी जास्त लाडकी आहे. तर मला सांग, आपण आता शाळेत जाऊ, म्हणजे तुमच्या दोघांच्याही शाळेत जाऊ. शाळेतल्या काही आठवणी आहेत का रे तुझ्या? म्हणजे कशा आहेत की काही गोष्टी अशा असतात ना की आपण बोलायच्या राहून गेलेल्या असतात. कारण आपण भावाला थँक्स म्हणू शकत नाही आणि बहिणीला तू थँक्स म्हणू शकत नाही. पण अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला बोलायच्या राहून गेलेल्या असतात बऱ्याच वेळा. तर अशा काही गोष्टी आहेत का? कसं आहे ना की आम्ही 3 जरी भावंड असलो ना, तर या 2 माझ्या धाकट्या बहिणी आहेत, त्यांचं एकमेकांमध्ये खूप हे आहे. त्यांचा रोज एकमेकांना फोन असतो. मी जवळजवळ म्हणजे गेली जवळजवळ किती, मोठ्या बहिणीचं लग्न होऊन माझ्या 19-20 वर्ष झालीत. तेव्हापासून 20 वर्षात मला वाटतं असा एखादा दिवस राहिला असेल की त्यांनी एकमेकांना फोन केला जिथनं कुठून असेल तिथून. आणि मी पहिल्यापासून ना थोडा पुस्तक वाचन ह्याच्यामध्ये एकलकोंडाच होतो पहिल्यापासून. त्यामुळे लक्ष असं नाही कधी गेलं माझं की त्यांचं काय चाललंय, खरं म्हणजे घरात कोणाचं काय चाललंय ह्याच्यात कधी माझं लक्षच नाही गेलं. बरं, तुझ्याकडे एक किस्सा आहे असं मी ऐकलं. राखी पौर्णिमेचा किस्सा आहे. तो काय किस्सा आहे? म्हणजे मला कानावर आला तो उडत, पण तो काय किस्सा आहे मला ऐकायला आवडेल. त्याचं असं झालं होतं की ते म्हणजे माझं आणि ह्याचं मला वाटतं पहिलं आणि शेवटचं भांडण झालं होतं. जवळजवळ राखी पौर्णिमेच्या आधी 3-1 महिने. म्हणजे तेव्हा मी एक 12 वगैरे वर्षाची असेल. मला आता आठवतही नाही की कारण काय झालं होतं काहीतरी. आणि लहान असल्यामुळे तेव्हा म्हणजे असं होतं की घरातल्या घरात फिरताना असं एकमेकांना स्पर्श पण नाही झाला पाहिजे इतकं, म्हणजे इतका बोला होता आमचा, इतकं असं कडक भांडण. आणि राखी पौर्णिमा आली तर ते आपल्याला टिळा बिळा राखी बिकी बांधायला लागणार ना. तर ताईने ओवाळलं वगैरे सगळं झालं. तर मी आयडिया केली होती, मी हँडग्लोव्ह घालून राखी बांधायला आले. आणि तिकडे तो हसला आणि त्या दिवशी आमचं भांडण मिटलं. पण ते शेवटचं म्हणजे तसं उत्तर. ओके, आता आपण जरा खाण्याकडे येऊया. संजय, तुझं खाण्यात हातखंड आहे आणि बनवण्यात सुद्धा हातखंड आहे. म्हणजे आता हातखंड खाण्यामध्ये असलंच बहिणी तर आपण खाऊ शकणार नाही. आणि आवडतं मला बनवायला. काय काय तुला बनवायला आवडतं? मला शाकाहारी मांसाहारी दोन्ही बनवायला आवडतं. पण मला विशेष ना उसळी वगैरे असं बनवायला आवडतं आणि चिकन आवडतं मला. आणि मंजुषा? मला पण आवडतं, वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. जेवण रेग्युलर आपलं जे असतं तेही बनवायला आवडतं. पण हा खूप चांगलं जेवण बनवतो, चविष्ट जेवण बनवतो. आज आमचे खवई इथे वाट बघतायत. दोघे भाऊ बहिणी आलेले आहेत काही बनवायला. तर पहिल्यांदा तिथे तू येतेस का मंजुषा? धाकटी बहीण पहिल्यांदा घेऊया, मग थोरला भाऊ घेऊया. या मंजुषा, आपल्या किचन मध्ये आलेले, तुझं स्वागत. आपली रेसिपी काय मला सांग? चिकू ड्रायफ्रूट खीर. चिकू ड्रायफ्रूट खीर ही कोणी शिकवली तुला? दादाने शिकवली. कधी गणित बिणित काय शिकवली का तुला? नाही, हे शिकवलं. ओके, त्याचा आवडता विषय दिसतोय. ओके, साहित्य सांगतोस मला काय काय? 3 ते 4 चिकू, नारळाचं दूध, गूळ, ओके, ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर. आणि मला अजून एक गोष्ट विचारायची ती अशी की संजय म्हणजे तुझा दादाला परीक्षेत किती मिळालं SSC ला?
65. 75 साली एसएससी. हा, त्याची पहिली बॅच, 10वी मॅट्रिकची पहिली बॅच. त्याला 65 आणि तुला 70. काय अभ्यास वगैरे घेतला का तुझा? नाही. मग कमीत कमी बेस्ट ऑफ लक तरी? हा, दिलं होतं ना. बेस्ट ऑफ लक दिलं दिलं. तेवढंच. हा. एक भावाचं कर्तव्य तरी पार हो, पडलं हो. होतं. हा, आता मी सुद्धा माझं कर्तव्य पार पाडणार आहे, पण आम्हाला थोडीशी तयारी करायची आहे. त्यामध्ये चिकू त्या ह्याच्यामध्ये घालून मिक्सरमध्ये घालून पल्प सुद्धा करून घेतलेला आहे. बरं, आता पुढे काय करायचं मला सांग. काही नाही, आपण चिकूचा पल्प एका बाउल मध्ये घेऊया. ही खूप सोपी रेसिपी आहे. म्हणजे आजकाल सगळ्याच बहिणी ऑफिसला जायला ह्याला त्याला भरपूर बिझी असतात. हो. त्यामुळे वेळ अतिशयच कमी असतो आजकाल बायकांकडे किंवा कोणाकडे. त्यामुळे गॅस बी सगळं टाळून एक रेसिपी केलेली आहे. बरं, त्याच्यामध्ये आपण आता नारळाचं दूध घालूया. हे आता आपण किती घेतलंय? अर्धा लिटर आहे. अर्धा लिटर. ओके. आणि ते घालतानाच आपण मिक्स करूया, त्याच्याबरोबर ते एकत्र करूया. ओके. आणि ह्याच्यामध्ये आता गूळ घालायचा आहे आपण. बरं. आणि तो पूर्ण विरघळेपर्यंत हे ढवळायचं आहे. पण मला अजून एक विचारायचं आहे, ते असं की लग्नाच्या वेळी तुझ्या वेळेवर आला होता का तो? आला होता ना. पण हा, म्हणजे माझं इंटर रिलिजन लग्न ऍक्च्युली, त्यामुळे रजिस्टर मॅरेज होतं. ते सह्या वगैरे झाल्यानंतर आला होता मला विश करायला. आणि त्याच्या लग्नाला पकडूनच ठेवलं होतं त्याला, त्यामुळे वेळेवर घेऊन आलो त्याला आम्ही हॉलमध्ये. पण आला होता. आता हा गुळ पण ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे पूर्ण. मग ह्याच्यात भरपूर ड्रायफ्रुट्स घालायचे. बर. ड्रायफ्रुट्स अगदी बारीक कापून घ्यायची शक्यतो, आणि ती मिक्स होतात त्याच्यामध्ये. आणि मग सगळ्यात शेवटी वेलचीची पावडर. हे एकदम पटापट आहे. आणि एकदम फक्त ड्रायफ्रूट बारीक करायला जेवढा वेळ लागेल तेवढाच. आणि गुळ विरघळायला जास्तीत जास्त वेळ ह्या 2 गोष्टींनाच लागतो. बरोबर. बाकी खीर तयार. रेडी खीर. आता ह्याच्यात आपण ही अशी पिऊ शकतो, आणि अजून जर तुम्हाला वाटलं अजून आपल्याला जरा आयश पाहिजे, थोडं बर्फ वगैरे टाकला. हो, एकदम चिल्ड करून आपण पिऊ शकतो. ओके. पण तुम्ही थंड बसू नका. थंड बसायची ही वेळ नाहीये. कारण काय, ही अप्रतिम रेसिपी आहे, तुम्ही करून बघा. पण करून बघायचं असेल तर तुम्हाला साहित्य वगैरे माहिती असायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला लिहून घ्यावं लागेल साहित्य आणि कृती. चिकू ड्रायफ्रूट खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 चिकूचा पल्प, 500 ml नारळाचं दूध, गूळ, ड्रायफ्रूटची भरड आणि वेलची पूड. कृती: एका बाउल मध्ये चिकूचा पल्प घेऊन त्यामध्ये अर्धा लिटर नारळाचं दूध एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये गूळ, ड्रायफ्रूटची भरड आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. थंड करून चिकू ड्रायफ्रूट खीर सर्व्ह करावी.